आपल्या नाशिकमध्ये तुमचं स्वागत आहे। मी डायटिशियन पूजा देवरे परत एक नवीन टॉपिक घेऊन आली आहे तुमच्या पुढे। तर बघूया आपला टॉपिक काय आहे। लहान मुलं आणि त्यांचा आहार। आजकाल मुलं खूप जास्त फोनला ॲडिक्ट झाले आहेत, सोशल मीडियावरती खूप जास्त ॲडिक्ट आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरती जे काही फास्ट फूड दिसतंय, जंक फूड दिसतंय, तेच मुलांना हवं असतं। आया आणि मुलं भरपूर सारे कंप्लेंट घेऊन येतात माझ्याकडे की माझा मुलगा हे खात नाही, ते खात नाही, ही भाजी पोळी खात नाही। मुलं आजकाल खूप जास्त जंक फूडला ॲडिक्ट झाले आहेत, जंक फूड लवर झालेले आहे की त्यांना भाजी पोळी नकोशीच झाली आहे आणि पोळी भाजी तर त्यांच्या नाकाशीच येते। आजची बदलती जीवनशैली ह्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर आणि आहारावर खूप जास्त प्रमाणात होतोय। तर त्याच्याविषयी आपण आज जाणून घेऊया काय काय बदल होतात, काय काय परिणाम होतात आणि त्याच्यावरती स्मार्ट सोल्युशन काय आहेत आयांसाठी हे जाणून घेऊया आजच्या एपिसोडमध्ये। तर सगळ्यात मोठा प्रभाव मुलांचा स्क्रीन टाईम आणि स्क्रीन ॲडिक्शनमुळे होतो। आजकालची बदलती जीवनशैलीमुळे मुलं फोन, मोबाईल फोनसाठी, टॅबलेटसाठी, व्हिडिओ गेमसाठी खूप जास्त प्रमाणात ॲडिक्ट झालेले आहेत। तर त्याचा परिणाम असा होतो की ते एकाच जागी तासनतास बसून राहतात, त्यामुळे शरीराची हालचाल होत नाही आणि त्याच्यामुळे मानदुखी, कंबरदुखी आणि डोळ्यांचे विकार जास्त प्रमाणात वाढले आहेत। दुसरं म्हणजे मानसिक परिणाम। मुलांचा मानसिक परिणाम हा अशा प्रकारे होतो की स्क्रीन टाईम जास्त वाढल्यामुळे त्यांचं चिडचिडपणा जास्त वाढली आहे, एकाग्रता कमी झालेली आहे, त्यामुळे झोप लागत नाही त्यांना। म्हणून स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर खूप जास्त परिणाम होत चालला आहे की ज्यामुळे झोपेचे अभाव आणि व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये मुलं जास्त प्रमाणात राहायला लागलेली की जे फार चुकीचं आहे। आजकाल जंक फूड, प्रोसेस फूड, पॅक्ड फूड इझिली अवेलेबल आहे, जसं की पास्ता, पिझ्झा, सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स की ज्यामुळे ह्याचा दुष्परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो। या जंक फूडच्या वापरामुळे आणि प्रोसेस फूडच्या वापरामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा की ज्याला ओबेसिटी म्हणतो आणि टाईप 1 डायबिटीज की ज्याला ज्युवेनाइल डायबिटीजसुद्धा म्हणतो, याचं प्रमाण जास्त वाढत चाललं आहे। लहान मुलांमध्ये वाढलेला लठ्ठपणा आणि टाईप 1 डायबिटीज की ज्याला ज्युवेनाइल डायबिटीज पण म्हणतो, यावर आपण सविस्तर चर्चा करूया, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर। बघत राहा आपलं नाशिक। वेलकम बॅक। आपण बघत आहात आपलं नाशिक। यामध्ये आपण चर्चा करतोय लहान मुलं, त्यांचा आहार आणि आरोग्य। याच्या आधी आपण बघितलं आहे की लहान मुलांमध्ये वाढणारं ओबेसिटी आणि डायबिटीजचं प्रमाण कसं आहे। तर जाणून घेऊया ह्याचे कारण काय आहेत। चाइल्डहुड ओबेसिटी की ज्याला लहान मुलांचा लठ्ठपणा म्हणतो, मैदा, साखर हे सगळं जंक फूडमध्ये असतं, प्रोसेस फूडमध्ये असतं, त्यामुळे मुलांचं वजन वाढत चाललंय। मुलांचं वजन वाढतंय पण त्याबरोबरच त्यांच्यामध्ये डायबिटीज हे ऐकलं होतं आधी कधी, तर आता तर लहान मुलांमध्ये डायबिटीजची पण क्षमता फार जास्त वाढत चालली की त्यालाच आपण ज्युवेनाइल डायबिटीज म्हणतो किंवा टाईप 1 डायबिटीज म्हणतो की जे साखरेच्या, मैद्याच्या अतिरिक्त वापरामुळे, प्रोसेस फूड्समुळे हे डायबिटीजचं परिणाम वाढत चालले की जे पूर्वी म्हाताऱ्या लोकांमध्ये होत होतं। एका साईडनी मुलं आपल्याला लठ्ठ पण होताना दिसतात ते, पण दुसऱ्या साईडनी ते कुपोषित आहे। कारण असं की साखर, मैदा किंवा जंक फूड ह्याच्यामुळे फक्त कॅलरीज, एम्प्टी कॅलरीज मिळतात, सिम्पल शुगर्स, कार्ब्स मिळतात, कार्बोहायड्रेट्स मिळतात, पण त्याच्यासोबत जे गरजेचे असलेले विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स, इसेन्शियल फॅट्स हे त्यांना मिळत नाही, त्यामुळे ते लवकर थकूनही जातात आणि कुपोषितही राहतात, वारंवार आजारी पडतात, त्यांना थकवा लवकर येतो, स्टॅमिना बिल्डअप राहत नाही। मैदानी खेळ आणि बैठी जीवनशैली। आजकाल मुलं मोबाईलमुळे, टी व्हीमुळे, व्हिडिओ गेम्समुळे मैदानात खेळायला जातच नाही, त्याच्यामुळे शरीराची हालचाल होत नाही आणि त्यामुळे लठ्ठपणा आणि टाईप 1 डायबिटीज होण्याची शक्यता वाढलेली आहे। हाडांची आणि स्नायूंची कमजोरी। मुलं सूर्यप्रकाशात खेळायलाच जात नसल्यामुळे त्यांना विटॅमिन डीची कमतरता होते। थोडं जरी पळायला सांगितलं तरीसुद्धा मुलं थकतात, जिने चढायला सांगितले, पायऱ्या उतरायला सांगितल्या तरीसुद्धा मुलांचे पाय दुखतात आणि लगेचही थकून जातात। पालकांची अति अपेक्षा
मार्कांची स्पर्धा यामुळेही लहान मुलांमध्ये ताणतणाव निर्माण होत आहे. तर आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे मुलांच्या आरोग्याविषयी आणि त्यांचे हेल्थ प्रॉब्लेम्स काय आहेत. तर आता ह्याच्या पुढे आपण बघूया की मुलांचे आरोग्य ह्याच्यावरती स्मार्ट सोल्युशन काय आहेत. मायक्रो आणि मायक्रोन्यूट्रिएंट्सची गरज आहे. त्यासाठी आपण त्यांना बॅलन्स डाएट देणं गरजेचं आहे. तर बॅलन्स डाएट म्हणजे काय की त्याच्यामध्ये 5 घटक पूर्ण आले पाहिजे. कार्बोहायड्रेट्स की ज्याला आपण कर्बोदके म्हणतात, की जे आपल्याला एकदल धान्यातनं मिळतात. गहू, ज्वारी, बाजरी, नागली. प्रोटीन्स हे आपल्याला सगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्य, दूधजन्य पदार्थ यांमधून मिळतात. विटॅमिन्स, मिनरल्स हे आपल्याला भाज्यांमधून, फळांमधून मिळतात. फॅट्स हे आपल्याला स्निग्ध पदार्थ हे आपल्याला तेलांमधून, तुपांमधून, काही बियांमधूनही फॅट्स मिळतात. आणि पाणी, कॅल्शियम अँड विटॅमिन D3 ह्याचीसुद्धा लहान मुलांमध्ये गरज असते, की जे कॅल्शियम हाडांच्या बळकटीसाठी आणि विटॅमिन D की जे कॅल्शियम ॲब्झॉर्प्शनसाठी मदत करते. त्याचबरोबर आयर्न, लोहाची कमतरता असल्यामुळे सुद्धा लहान मुलांना झोपेचं प्रमाण वाढलं आहे. ते कॉन्सन्ट्रेट करू नाही शकत, एकाग्रतेची कमतरता भासू शकते त्यांना. त्यामुळे त्यांना लोहाची अत्यंत गरज असते, जे की आपल्याला नागलीमधनं, सगळ्या पालेभाज्यांमधनं, अंडी, नॉनव्हेज यांमधनं आपल्याला मिळतं. तर ते आपल्याला पूरक प्रमाणात मुलांना देणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं पाणी. खेळाच्या नादात, अभ्यासाच्या नादात मुलं पाणी प्यायलाच विसरून जातात. त्यामुळे त्यांचे टॉक्सिन्स फ्लश आउट होत नाही आणि बद्धकौष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन होतं त्यांना. कमी वयात कॉन्स्टिपेशन झाल्यामुळे पुढे वाढत्या वयामध्ये त्यांना पाईल्सचा सुद्धा त्रास होऊ शकतो. फायबरची कमतरता, जे की पालेभाज्यांमध्ये, सालीच्या भाज्यांमध्ये फायबर्स मिळतात. फायबर्सयुक्त डाएट घेतलं की पोटही भरतं आणि कॉन्स्टिपेशनपासून सुटकाराही मिळते. पुरेशी झोप घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे मुलांच्या दृष्टीने. स्क्रीन टाईम वाढल्यामुळे ब्लू लाईट्स डोळ्यांवर येते, त्यामुळे झोप कमी लागते मुलांना. पुरेशी झोप आणि विश्रांती. मुलांना स्क्रीन टाईममुळे झोप येत नाही, झोपेचं शेड्यूल पूर्ण बिघडलेलं आहे आणि शाळा, क्लास, अभ्यास यामध्ये मुलं थकून जातात. त्यामुळे त्यांना पुरेशी विश्रांती गरजेचं आहे. तर आता आपण जाणून घेऊयात कुठल्या वयोगटातील मुलांना किती झोप असणं गरजेचं आहे. 1 ते 3 वयाच्या मुलांना 10 ते 14 तासाची झोप गरजेची आहे. 3 ते 5 वयोगटातील मुलांना 10 ते 11 तासाची झोपेची गरज आहे आणि 6 ते 12 वयोगटातील मुलांना 9 ते 11 तासांची झोप गरजेची आहे. स्क्रीन टाईम आणि झोप. झोपेच्या 1 तास आधी TV, मोबाईल, टॅबलेट फोन, व्हिडिओ गेम्स हे 1 तास आधी बाजूला ठेवायला हवे, ज्यामुळे त्याच्यामध्ये असलेले ब्ल्यू लाईट्स हे झोपेचे चक्र बिघडवतात. त्यामुळे झोप लवकर येत नाही. शारीरिक हालचाल आणि खेळ, फिजिकल ॲक्टिव्हिटी अँड गेम्स. आजकालच्या मुलांच्या बिझी शेड्यूलमध्ये मुलं मैदानी खेळच खेळायला विसरून गेलेले आहे. आयडियली रोज 1 तास मुलांनी खेळायलाच हवं. त्यामध्ये मुलांनी काही केलं तरी चालेल, म्हणजे सायकल चालवणे, पोहणे, बॅडमिंटन खेळणे, धावणे यापैकी कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे मुलांचा लठ्ठपणा वाढणार नाही आणि आरोग्यही सुधारेल, इम्युनिटी वाढेल आणि त्यांचा स्टॅमिनाही बिल्डअप राहील. मानसिक आणि भावनिक आरोग्य. शरीरासोबत लहान मुलांचे मानसिक आणि भावनिक आरोग्यसुद्धा मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही मुलांसोबत कम्युनिकेशन ठेवा. शाळेत काय झालं, दिवस कसा गेला, कोण काय बोललं, मित्रांसोबत काय बोलणं झालं, ह्या गप्पा तुम्ही त्यांच्यासोबत मारा. तणावमुक्त वातावरण, स्ट्रेस फ्री एन्व्हायरमेंट. घरामधलं वातावरण हे कायम आनंदी ठेवा. पालकांमधील वाद यामुळे मुलांच्या मानसिकतेवर आणि भुकेवर डायरेक्ट परिणाम होऊ शकतो. तर आता आपण भेटूया असाच एक छानसा टॉपिक घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपलं नासिक.